डन. नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब चौतमाल, राहणार चापनाथ, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील एक शेतकरीच आहे. मी आज वाशिम जिल्ह्यात तोंडगाव या गावाला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहोत. आणि आम्ही एक जे का प्रोडक्ट या शेतकऱ्याला दिले होतं, विजय भाऊ गोटे म्हणून यांचं शेतकऱ्यांचं नाव आहे. हरभरा या पिकासाठी आपण जे मल्टीप्लायर दिलं होतं, आपण ऐकूयात किंवा हरभऱ्यामध्ये खरंच काय बदल आहे आणि एवढे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत, तर या शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये काय बदल वाटते ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात. राम राम. नमस्कार, मी विजय दत्तात्रय गोटे, हा. एक शेतकरी आहे. अच्छा. आणि मी आपल्या कंपनीचं जे मल्टीप्लायर घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळं मला असं माझ्या मित्रांनी एक हळदीसाठी घेतलं होतं मल्टीप्लायर. आणि त्यांनी मला सांगितलं की मी हळदीला तर मी अर्ध्या मधापासून सोडलेला, हळदीचा तर मला चांगला रिझल्ट वाटला. पण त्यांनी मला असं सांगितलं की त्याचं साहेबाचं असं म्हणणं आहे की तुम्ही बीज प्रक्रियापासून जर हरभऱ्याला गव्हाला वापरलं तर तुम्हाला 100% याचा खात्रीशीर फायदा होईल. म्हणजे या हरभऱ्याला बीज प्रक्रिया सुद्धा हो, मी या मल्टीप्लायरची पूर्ण बीज प्रक्रिया करून गव्हाला हरभऱ्याला बरोबर बीज प्रक्रिया करून प्लस एकरी 1 बॅग डीएपी त्याच्यातनी 2 किलो मल्टीप्लायर पूर्ण मिक्स करून, म्हणजे कोटिंग करून खतात पेरणी यंत्र टाकून सुद्धा मी त्याची पेरणी केलेली आहे. बरोबर. बीज प्रक्रिया केली तर 100% मला आता 100% अशी खात्री आली की तुमच्या